आणि आपल्याशी संवाद साधून ही प्रक्रिया आपण महत्त्वाची पुढे आणण्याचा प्रयत्न करतो। तर मुख्य बाब ही आहे की साधी गोष्ट आहे की धुळे महानगरपालिकेमध्ये महिलेचं जे काही आरक्षण काढण्यात आलेलं आहे, ज्यामध्ये आपण बघितलं की महानगरपालिकेमध्ये एकूण उमेदवार 74 आहेत, तर ज्याच्यामध्ये 37 अशा पद्धतीने 50% आरक्षण दिलं गेलं पाहिजे ही गोष्ट निश्चित आहे। परंतु ज्या ठिकाणी अपूर्णांकामध्ये संख्या येत असेल तर त्या ठिकाणी बेनिफिट हा महिलेला दिला पाहिजे असं स्पष्टपणे आत्ताचा आपल्याला निवडणूक प्रक्रियेमधला लॉ सांगतोय। यामध्ये आपण जर बघितलं तर काय केलेलं आहे आत्ता मुख्यतः की 74 जागेचं वर्गीकरण करत असताना SCच्या 6 जागा आहेत, ज्याच्यामध्ये 3 महिलेला दिलेल्या आहेत, 3 पुरुषाला दिलेल्या आहेत। STच्या 5 जागा आहेत, ज्याच्यामध्ये 5 असल्यामुळे सम करता येत नाही, अडीच म्हणून 3 महिलेला 2 पुरुषांना। त्याच पद्धतीने OBCमध्ये एकूण 19 जागा आहेत, ज्याच्यामुळे 10 महिलेला आणि 9 पुरुषांना या पद्धतीने विभागणी केलेली। याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचा आक्षेपार्ह मुद्दा जो मी आपल्या मार्फत या ठिकाणी नोंदवू इच्छितो की जनरलच्या जागा एकूण 44 आहेत, तर 44ची विभागणी कशी झाली पाहिजे होती 22-22, परंतु ती अशी न करता त्यांनी काय केलेली आहे, महिलेला 21 आणि पुरुषांना 23। याचा अर्थ ही विभागणी प्रथमदर्शनी ज्या पद्धतीने निवडणूक अधिकाऱ्यांनी या ठिकाणी विभागणी केलेली आहे, तर 50% महिलांचा अधिकार जनरलमधला हा लॅप्स होतोय, म्हणून हा मुद्दा आपल्या माध्यमातून आम्ही प्रथमदर्शनी नोंदवू इच्छितो। हा एक मुद्दा झाला। दुसरा एक मुद्दा आहे की अनुसूचित जातीची जी काही संख्या आहे जी 2011 प्रमाणे गृहीत धरण्यात आलेली, आणि आपण एकूण लोकसंख्या मतदारांची जी काही बघत आहोत, मागची जी यादी होती, आता जी काही अंतिम यादी प्रकाशित झालेली आहे, याच्या पूर्वीची जी यादी होती ज्यामध्ये 4,46,094 एकूण मतदार दाखवलेले होते, आणि त्या मतदारांच्या प्रमाणामध्ये जर आपण बघितलं तर अनुसूचित जाती आणि जमातीची संख्या दाखवत असताना मुख्यतः ती मागच्या प्रमाणामध्ये दाखवण्यात आलेली, ती अपडेट नाही। यामध्ये मुख्यतः आपल्याला आक्षेप या ठिकाणी नोंदवायचा आहे, कारण ती 2011 प्रमाणे गृहीत धरण्यात आली, जी 2025 मध्ये 11 प्रमाणे गृहीत धरणं म्हणजे अनुसूचित जाती आणि जमातीच्या हक्क अधिकारांवर गदा येते, ही दुसरी बाब आपल्या समोर मांडायची होती। तिसरा एक सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा जो आपण व्यवस्थित आपल्या माध्यमातून मी नोंदवू इच्छितो की आता 17 नंबरचा जो काही प्रभाग रचना आहे, ज्याच्यामध्ये आपण बघितलं की 2434 SCचे उमेदवार आहेत, आणि दुसऱ्या बाजूला जो काही 18चा मतदारसंघ आहे प्रभाग क्रमांक 18, ज्याच्यामध्ये 2133 अनुसूचित जातीची संख्या आहे। मी या अंतिम यादीनुसार बोलत नाहीये, याच्या पूर्वीची जी यादी डिक्लेअर केलेली होती ज्याच्यामध्ये एकूण संख्या 4,46,094 होती, ज्याच्यामध्ये प्रभाग क्रमांक 17ची संख्या 24,686 होती, ज्याच्या अनुपातामध्ये 2434 हा पुढे होता, आणि 18,581चा विचार करता 3,133 ही 18 नंबरमध्ये होती। मग त्याच्यात काय केलं त्यांनी, उतरत्या क्रमाने दिलं पाहिजे। मग नंतर एक गाईडलाईन पुन्हा आहे की उतरत्या रेशो प्रमाणे दिलं पाहिजे, प्रमाणात। मग 17 नंबरची जी काही लोकसंख्या आहे ती 9.86 आहे, आणि 18 नंबरची जी संख्या आहे ती 11.48 आहे, म्हणून 18 नंबरची संख्या ही प्रमाणामध्ये 11.48 असल्यामुळे त्यांनी 18 नंबरला SC राखीव केलं। हे प्रथमदर्शनी बरोबर दिसत असलं तरी याच्यामध्ये नवीन एक पुन्हा तिसरा, आता ज्या ठिकाणी उतरता क्रम आणि उतरता प्रमाण असं कॉन्ट्राडिक्शन क्रिएट होईल, तेव्हा त्या ठिकाणी महत्त्वाची एक गाईडलाईन अशा पद्धतीने केलेली आहे 243D6 मध्ये या पद्धतीने सांगितलेलं आहे की तिथे काय केलं पाहिजे मग की एकूण लोकसंख्येचा विचार करायचा, म्हणजे मग एकूण लोकसंख्या 4,46,094 आहे, त्याच्या रेशोमध्ये एकूण अनुसूचित जातीची संख्या 37,228 आहे, याचा विचार करता 8.33% हे अनुसूचित जातीचं प्रमाण येतं, आणि मग हे प्रमाण 17 नंबर वार्डापेक्षा कमी असल्यामुळे 17 नंबरचा प्रभागच SC राखीव केला पाहिजे असं त्या ठिकाणी गाईडलाईन आहे। तर मुख्यतः या 3-4 बाबी घेऊन आम्ही या ठिकाणी आपल्या माध्यमातून हरकती ज्या काही नोंदवलेल्या आहेत तर त्या संदर्भामध्ये आपण वे आउट ओपन करण्यासाठी आपल्याशी संवाद साधतोय। यामध्ये मुख्यतः 4 लोकांच्या हरकती आहेत, ज्यामध्ये माननीय गौतम भाऊ पगारे आहेत, नंतर वाल्मिक भाऊ जाधव आहेत, योगेश मुकुंदे आणि सागर भैया चव्हाण, या 4ंच्या हरकती आपण या ठिकाणी नोंदवलेल्या आहेत।